सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स अरे दंगल झालीये, पळा पळा लवकर पळा. तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्ड वरती ठेवतो. हाँ मैं तुम्हाला लिस्ट पाठवेन ना सर. सर ते गिव्ह मी द फोन. सॉरी सर. सरांनी सायलीचा फोन जप्त केला. आहे ना. अरे काहीतरी जुगाड कर ना. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू काय करायचं? सायली, this is your special hands tea. हे कसा मिळाला? पॅरेंट्स ओरिएंटेशनला तुझ्या घरचे येतील तेव्हा प्लीज ह्यातलं काही सांगू नको. यासाठी मला इथे बोलवलंय? नाही तसं नाही. आता तर तू बघच. नाही मी माझ्या आई वडिलांना आपल्यातलं घडलेलं सगळं सांगितलं ना तर माझं नाव परी देशमुख नाही. व्हॉट अबाउट फ्रेशर्स पार्टी? मलाही पार्टनर मिळालेलं नाहीये, सो इफ यू डोंट माइंड. आय एम नॉट इंटरेस्टेड. एक्सक्यूज मी. बाबा तोच आहे ना तो मुलगा? आज ना तो. आय एम सॉरी. सॉरी बोलून काय उपयोग आहे? हा, आधीच सांगायचं ना. ही इथं येईपर्यंत वाट कशाला बघितली? आय एम रिअली सॉरी. हे आधीच सांगितलं असतं ते इथला बिना टेन्शन इथे पाठवली असती. आपल्याच गावाकडचा पोरगा इथेच शिकतोय म्हटल्यावर टेन्शन कमी होतं की. बरं झालं भेटलास. नाही परी आता सांगत होती इथं आल्यावर तुमची ओळख झाली, आपल्याकडचंच आहे म्हणाली. ए ही तीच छोकरीची आहे ना जिचं ब्रेकअप झालं बॉयफ्रेंड सोबत? बॉयफ्रेंड? आणि ती दुसरी हिला समजावत होती ती. काय ग परी, काय बोलते ही? काय ग? नाही 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 नाही, ही ती नाहीये, ती वेगळी होती का? ही अरे ही तर माझ्या गावाकडची आहे. ही चांगली आहे. ही ती नाहीये. यू शुअर? अरे शुअर चेहरे बाबा. ही कोण? हूँ जुई परमार. गुजराती डाल ढोकला. बरं तुझं पूर्ण नाव काय र? माझं नाव विनीत गोडांबे. माझ्या वडिलांची पिठाची चिक्की आहे. चुकलो, माझ्या वडिलांची पिठाची चक्की आहे. बरं झालं तू इथे आहेस. नाही आमच्या परीला काय लागली तर मदत करायची. हो हो. हा हे माझं का याच्यावर नंबर आहे माझा. कसं आहे, कोणी हिच्या वाटेला गेलं किंवा तिला कोणी त्रास दिला की लगेच मला कॉल करायचा. म्हणजे कसं, मी इथं हजर आणि तिला त्रास देणारा दुसऱ्या दिवसापासून गैरहजर. कळलं का? ए हो हो हो. काय रूम अरे आहे? रूम
मी म्हणलं ही काय रूम आहे का? मी म्हणतोय मस्त आहे रूम. गोठा मोठा याच्यापेक्षा. आपण ते कोल्हापुरात आहे, ही मुंबई आहे. इथं पट्टीचा गवई गाण्यात जागा घ्यायची म्हणलं तर 10 विचार करतो. एवढा प्रॉब्लेम आहे जागेचा. त्या मनानं चांगली म्हणलं मी रूम. काय ग तायडे? एका कपड्याची घडी नीट नाही र. कधी शिकणार तू घडी करायला? शिकतो. ए तायडे, अगं आता कॉलेज शिकून त्याच्या आयुष्याची घडी व्यवस्थित बसली ना, मग हे असं गाड्या गिड्या घालायच्या कामाला तर नौकर चाकर ठेवील तो. सम्राट आहे तो, गाड्या घालीत असतो काय सम्राटराव? हो हो. कसलं काय? शिकून दुसऱ्याचं नोकर व्हायला होतंय. आणि तुम्ही त्या वेळेला 15वी झालात, करताय नोकरीच ना? हो, पण कुठं करतोय? मंत्रालयात हा, अख्ख्या राज्याचा कारभार बघतो आम्ही म्हणलं. स्टेनो राज्याचा कारभार चालवतो. आणि मग काय मंत्री काय तोंड चालवतात? अहो त्याला कशा पाय बोलताय? गंगारामला कॉलेजमध्ये ऍडमिशन त्यानेच मिळवून दिली ना? गंगाराम नको, मग सम्राट म्हण आणि सम्राटच म्हण. माझं खरं नाव गंगाराम आहे हे जरी ते कळलं ना तर टोमने मारून घेतील माझा जीव. मस्त रंग आहे बेडशीटचा, मला खूपच आवडलाय. ए आई, काय ग पुरे ना आता, तू काही काम करायला आलीस का इकडे? असू दे ग, नंतर रोज थोडीच येणार आहे मी. चल. पण ना ए आई 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 सोडते, राहू दे. का? अगं किती पसारा आहे हा. राहू दे तसंच, तिला तसंच आवडतं पसाऱ्यात आणि माझात राहायला. राहू दे. कोणाला? आहे एक परी देशमुख, लातूरची आहे. आमची रूम पार्टनर आहे ती. आणि सायली म्हणजे ना 2 तोफा आहेत. ए सोमडे, आई आल्यापासून बघतीये मी, सोमडेपणा खूप वाढलाय तुझा. थँक्यू. नीरव ना तू? हो, नीरव देसाई. पुण्याचा आहे पण चांगलं आहे. त्याला चहा बनवाई येतोय. तुला जमला का? मी शिकवणार आहे त्याला. काय चाय शिपाडल्यासारखं दूध टाकलंय त्याच्यात? बाबा, इथे आपल्यासारखा गोठा नाहीये. ठेव का 2 म्हशी आणून? अहो काका, आमचे प्रिन्सिपल ना त्या मशीन सकट सम्राटला रस्टिकेट करतील. मग चांगलंच आहे की. पट्ट्या पुन्हा कबड्डीच्या मैदानात उतरल आणि मैदान हलवून टाकल. काय गरज नाही. कबड्डी खेळून कुणाच्या आयुष्याचं कल्याण झालंय वय? मग नाही झालं कल्याण तर माझा आहे की दुधाचा धंदा मोठा. म्हणून होतो दूधवाला बनवून ठेवणार स्वतःसारखा. कशी पोरगी देऊ मी? नाही नाही, लहानपणापासून जमवलेलं लग्न मी असं तुटू देईन वय? माझी सून तुझी मुलगीच होणार आणि त्यासाठी हा शिकणार. तू शिकणार ना बाळा? काय मनातनं नाहीच म्हणतो येतो, मला स्पष्ट ऐका येतंय. हो, तुम्हाला स्पष्ट बजावून ठेवलं होतं ना, इथं नकार घंटा वाजवायची नाही म्हणून. मुलाचं भलं पाहायचं नाही. की चालू इथं. हो, आहे गेले ते. असं कसं जातील ते? मी बघते कसं आणि कुठं जात आहेत ते. चल बाजू. वा, मस्त चाय. अजून 1 कप मिळेल का? का ग, का भांडतेस तिच्याशी? भांडत नाही आज सच, पण असे छोटे मोठे खटके उडत असतात. काय नाही ग, होईल हळूहळू ऍडजस्ट. ए आई, चल चल फ्रेश हो, तू उशीर होतोय, क्लासरूम मध्ये जायचं ना. चल. हो, आलेच मी. तू जरा हे आवरून घे ना. हळूहळू ऍडजस्ट करायला तिने इथे राहायला तर पाहिजे. अरे वा, म्हणजे काय रूम बदलून वगैरे घेते की काय ती? नाही,
तिने विचारच बदलला. म्हणजे ज्यासाठी आली होती ते कारणच हातून निसटून गेले. मग आता इथे थांबून काय फायदा? याच घरच्यांना सगळं सांगून इथून निघून जाणार आहे. काय ती काय वेडी बिडी आहे का जरा? जाऊ दे ना, तसंही तुला तिचा त्रासच आहे. असं नाहीये अगदीच. हा म्हणजे आमची भांडणं आहेत पण ते सगळे पर्सनल इश्यूज आहेत. या एका डिसिजनमुळे तिचं अख्खं करिअर पणाला लागणार आहे आणि समहाव मला याचं वाईट वाटतंय. हो ना, प्लीज तू तिला समजावशील. तुला असं वाटतं ती माझं ऐकेल? काय करायचं आपण? आय डोंट नो. काय बनवलंय? लोणी पण नाही टाकलंय याच्यात. ए अण्णा, पाणी दे की रे. कुटाणा लावलाय नुसता. नमस्कार. 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 मी नंदकिशोर भिल्लारे, रायगड. मी अर्जुन पाटील, कोल्हापूर. माझी मुलगी असते या कॉलेजमध्ये शिकायला. वा, माझा मुलगा आहे इथं. बाकी कॉलेज प्रशस्त आहे. कसले काय? हा, आमच्या गावचा गोठा मोठा आहे याच्यापेक्षा. सांगता काय? पण आमच्या बायकोला हाऊस, शहरात शिकायला धाडायची पोराला. आता मला सांगा, गावच्या गोठ्याची सर येणार आहे का ह्या खुराड्याला? हा, म्हणून मग त्याला आयुष्यभर गोठ्यातच ठेवायचं होतं का? तुम्ही सांगा आता मला दादा. माफ करा, तुम्ही ये माझं कुक्कू. बरं बरं. पर नुसतं ना आवाला असं काय बी ऐकत नाही. आता घरात एवढा पैसा लागताय तरी पोराला अडण ठेवायचं का? सांगा तुम्ही. नाही 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 नाही, मुलाला तर शिकवायलाच हवं. मग अहो पण आवडी निवडी बघायला नको का पोराच्या? अहो त्याला जे आवडतंय तेच शिकणार का नाही ते? हा, हे बरोबर आहे. म्हणजे मुलाला ज्याची आवड असेल ना त्या विषयातच त्याने शिक्षण घेतलेलं बरं. आता आमची रेणू नाही का, तिला पण कबड्डी खेळून कुणाचं भलं झालंय वय? कबड्डी? हा मग नाही नाही, त्या बाबतीत मी पण काही सांगू नाही शकणार. पण मी आज सांगू शकते ना. अहो आमचे सासरे कबड्डी खेळायचे आणि यांना बी भारी हाऊस कबड्डी खेळायची. पण यांच्या ते पायाचं जरा शॉर्टेज निघालं ना. आता काय सगळं जमून सांगतेस सगळं? मग काय खोटं सांगते का काय मी? म्हणून ह्यांना खेळायला मिळालं नाही. तवा यांनी पोराला ढकलला ग्राउंडवर. नाही नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. आपण आपली मतं मुलांवर लादायची नसतात. हा, कोण लागतंय? कोण लागतंय? अहो आमचा सम्राट एवढाचा होता तेव्हापासून तालमीत जायला लागला. अहो शरीर तर असं कमवलंय मर्दानं का ते एकदम रांगडागडीच. दिवसाला 30 अंडी आणि 5 लिटर दूध पितोय असा खोराक आहे त्याचा. सांगता काय? मला सांगा, इकडे मिळेल का? पण मी काय म्हणते, करायचं काय असं रेड्यासारखं शरीर कमवून? रेडा म्हणायचं, रेडा म्हणायचं. माझ्या कोणत्याच बाळाला रेडा म्हणायचं नाही. मी आधी सांगतो. माझं कोण नाही. मेहनत लागते शरीर कमवायला. माझा शिक्षणाला मेहनत लागते. काय करतो दादा माहिती कुठं गेलं? गेलं तुमच्यामुळे. माझ्यामुळे गेलं. तू आलीच वाता 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 भांडायला. मी घाबरलो तेवढं तेवढं. मग तू बोललीस का बाबांशी विनीत बद्दल? छे, काही नाही बोलले मी. आणि सांगितलं असतं ना तर आतापर्यंत घराच्या वाटेवर असते मी. पण काय माहिती रेणुका, मला ना धीरच नाही झाला बोलायचा. हो ना, मग तू सांगूच नकोस ना. नाही नाही, मी ठरवलंय आता. मी सांगणारच आहे. मला इथं थांबण्यात काही रस नाही आता. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे? तू परत चालली आहेस ना लातूरला? चालली आहेस ना? हो. काही प्रॉब्लेम आहे तुला? छे छे, उलट मला सॉलिड आनंद झाला. नाहीतरी तू गटात न बसायला शब्द होतीस ग. आय मीन इथे सगळे शिकायला आले, फक्त तू एकटीच काय ते हिंदी सिनेमांसारखं प्रेम वगैरे मिळवायला आली होती. एनिवे तुमच्यासारख्या मुलींचा ना शिकून काही उपयोग नसतो. फक्त चूल आणि मूल याच्यासाठीच तुमचा जन्म झालेला असतो. पण ना खरं सांगू का, मला फार बरं वाटलं तू जातीयस. म्हणजे कसं होईल माहितीये का, तू अननेसेसरी अडवलेली जी सीट आहे ना
ती आता एखाद्या जेन्युइन स्टुडंटला मिळेल. ए, ऐक ना. बाय द वे परी, आय नो आपली खूप भांडण आहे. ते पण प्लीज मला तुझ्या लग्नाला बोलवशील ना. म्हणजे कसं आहे ना, मला आयुष्यात एकदा तरी श्रीमंतांचं, खास करून पॉलिटिकल फॅमिलीतलं एक तरी लग्न अटेंड करायचं. बोलवशील ना प्लीज. सायली अगं काही काय बोलतीयस? तिचं कुठे ठरलंय लग्न? अगं रेणू, ते आत्ता नाही ठरलंय, पण ठरणार बघ लगेच, कन्फर्म. म्हणजे आता एका प्रकरणात हात शेकलेल्या आपल्या गोंडस बिचाऱ्या मुलीला तिचे वडील घरी थोडीच बसवून ठेवणार आहेत. लगोलग तिचे हात पिवळे करतात की नाही बघच. ते काय करतील माहितीये का? त्यांच्या तोडीची ना एक छान मस्त पॉलिटिकल फॅमिली शोधतील. भरपूर पैसे खर्च करून आपल्या लाडक्या मुलीला सोन्याच्या पिंजऱ्यात पाठवतील. पण कसं आहे माहितीये का, तिच्यासारख्या ॲम्बिशन नसलेल्या मुलींचं ना हे असंच होतं. म्हणजे आधी लग्न, मग मुलं, मग मुलांना वाढवणं, घर संसार सांभाळणं, प्रत्येकाची मर्जी राखणं, आणि मग म्हातारं होणं आणि मरून जाणं. पण याचं हिला काही वाटणार नाही. पण कसं आहे ना, स्वतःची अशी काही स्वप्न नसली ना की टिपिकल जगण्याची सुद्धा सवय होऊन जाते. लाज वगैरे वाटत नाही. हो ना परी? तू खूप जास्त बोलतेस. अगं मी खरंच बोलतेय. नाही पण तू ना, तू जा, तू खरंच जा. कारण करिअरचा पत्ता नसलेली मुलगी आमच्या हॉस्टेलच्या पत्त्यावर नको. काय रेणू? गेली सोड. परी, परी ऐक माझं. सायली, मी तुला तिला समजवायला सांगितलेलं, तू तर तिला डिप्रेसच करून टाकलंस. अगं नाही, सरळ सांगून ऐकली नसती ती. म्हणून म्हटलं माझ्या पद्धतीने सांगूया. बघूया आता काय करते. धवल, धवल किल्ली दे. धवल. एक्सक्यूज मी यंग लेडी. Yes. मायसेल्फ एन चक्रदेव. एन चक्रदेव नाव ऐकल्यासारखं वाटतं कुठेतरी. पेपर मध्ये वाचलं असेल. आय एम फेमस डिरेक्टर. सलग 20 फिल्म सिल्वर जुबली दिल्यात. सुपरमॅन, बॅटमॅन, शोले. काय? या फिल्म्स तुम्ही बनवल्यात? सिपी गोष्ट आहे. सोपं आहे. मी यावर्षी मेरी कॉम बनवतोय. मेरी कॉम? तो तर बनलाय ना ऑलरेडी. तो इकडे, मी तिकडे बनवणार. कुठे? साऊथला? माझ्या गावाला. गेल्याच वर्षी मी क्रिश बनवलाय. यावर्षी मेरी कॉम बनवतोय. मग इथे मुंबईत काय प्रियंका चोप्राची परमिशन घ्यायला आले? त्याचीच. इथे मी माझ्या मुलाला भेटायला आलोय. किरण चक्रदेव, माय सन. अच्छा 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 अच्छा. तुम्ही किरण? काय काका, बस काय आधी सांगायचं ना. सांगणारच होतो, पण म्हटलं आधी हिला विचारावं. काय? तू माझ्या फिल्म मध्ये रोल कर ना. मी? प्रियंकाच्या रोल साठी मला तुझ्याच सारखा चेहरा हवा होता. क्या बात है मनवा. काँग्रेट्स. काका इथे. काका मला पण फिल्म मध्ये घ्या ना. मला पण हिरो व्हायचंय. तू माझ्या पुढच्या फिल्मचा हिरो. कुठल्या? जुरासिक पार्क. क्या बात है धवल. तुम्ही कधी आलात? कधीच आलोय, पण तुझ्याजवळ फोन नाही ना, कसं कळणार तुला? चोरीला गेलेला फोन सापडला का तुला? नाही ना. तरी मी याला मदत कर. आमच्या इथे इतके भुरटे चीप लोक भरलेत, तुम्हाला सांगतो. काय झालं रे? का असताय तुम्ही लोक? अरे हसत नाही आहोत, आम्ही आनंद व्यक्त करतोय. का? बाई, तुझ्या बाबांनी आम्हाला फिल्म मध्ये कास्ट केलंय. सिरियसली? 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 शराब? नॉनसेन्स? डॅड, सन, का? हे असले चीप लोक आपल्या फिल्म मध्ये नको. मी याहून बेटर ऑप्शन तुम्हाला लगेच सजेस्ट करतो. ओके, चला चला डॅड, मी तुम्हाला सांगतो. डॅड. वा,
अजून पाहिजे काय चाय? नाही नाही नाही, बस झालं. मीराव, तुझं ठरलं का? हो माझं ठरलंय, मी फिल्म मेकरच होणार. नाही नाही, त्याच्याबद्दल म्हणत नाही रे मी. मग लग्न लग्न इतक्यात? नाही नाही. का? आमच्याकडे तर लहानपणी ठरतं. तुझं पोरग माझा जावई एवढं म्हणलं की काम संपलं. नाही ते ठीक आहे, पण मोठं झाल्यावर दुसरं कोणी आवडलं तर? असं कसं आवडेल? आवडू कसं शकता? दुसरं कोणी, याला काय म्हणायचं? इकडे सम्राटची दुसरी कोणी आहे का? नाही 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 नाही, मी आपलं जस्ट विचारलो. आणि नाही, सम्राटचं तसं काही नाहीये. नसलेलंच बरं. अजून 3-4 वर्ष कळ काढायची रे मला, ती डिग्री होतो. एकदा माझी पोरगी खरगपूरून आली ना, बस दोघांचा बारून देतो लग्नाचा. खरगपूर? IIT ला, इंजिनिअरिंगला, खरगपूरला. काय सांगता, इंजिनियर ते पण IIT? म्हणूनच माझं याला म्हणणं रे बाबा, थोडा तरी शिक, थोडा तरी शिक. आता बघ, लग्न म्हणल्यावर जोडा कसा सगळ्या अर्थानं बरोबरीचा दिसला पाहिजे की नाही? नाही, खूपच बरोबरी करावी लागेल हो त्याला. करेन करेन ना, तसा तो हुशार आहे. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की तू थोडं लक्ष ठेव त्याच्यावर. मी? हा तू. कसं आहे, तुम्ही दोघं बरोबरच असता, बरोबर शिकता, एकत्र राहता, आहे की नाही? म्हणजे कसं, त्याच्या मनाचा काटा असा स्थिर राहील याच्याकडे लक्ष ठेव. आणि थोडा जरी काटा असा डिफ्लेक्ट झाला ना, मला फोन करायचा. हा बरं, फोन बघू तुझा. का? फोन घे इकडे, हे फोन घे. माझा नंबर सेव करून ठेवायचा. हा, विजय साळुंके मामा. हा, सम्राटचे मामा. ठीक. थोडं काय दिसले लगेच? हा, ते सगळंच ठीक आहे. आता काय, पण तो प्रेमात पडला आणि त्यांनी मला सांगितलंच नाही तर? असं कसं? सम्राट जावई, सम्राट राव. आलो आलो. ये मॅडम ये. त्याच्या सगळं गप्पा मारत होतो आता. मस्त, 1 नंबर गाडी आहे. बेस्ट माणूस, आवडला आपल्याला गाडी. तुझ्या मनात जे बी काही विचारेल, जे तुला वाटल, सगळं ह्याच्या संगत शेअर करायचं. हा, सगळं याला सांगायचं. हाय. तू परत? हो, पण यावेळी जरा वेगळं काम होतं. काय? दिस इज फॉर यू. हे बा, मी आधीही सांगितलं. नाही नाही, मी प्रपोज करत नाहीये. ऍक्च्युली मी वेलकम करतो. आज तुमचं ओरिएंटेशन आहे ना, सो ऑफिशियली वेलकम टू HK कॉलेज. का? परंपरा परंपरा आहे. तुला विचारलं मी? आणि परंपरा वगैरे सगळं ठीक आहे, पण मला एकटीलाच का? म्हणजे या अख्ख्या कॉलेजमध्ये मी एकटीनेच ऍडमिशन घेतलंय असं काही आहे का? वेलकम टू HP कॉलेज. नाउ मे आय वेलकम यू. हे असं कुठलंही कारण काढून मुलींना फूल देऊन नंतर फूल देणारी बरीच मुलं पाहिजे, कळलं? हो, मी पण एकाच तराजूत सगळ्या पुरुषांना तोलून नंतर हळद बसणाऱ्या बऱ्याच मुलींना पाहिलंय. मी तुझ्यासाठी हळहळ वाट बघ. हो, यू नेव्हर नो, यू कॅन गिव्ह इट अ चान्स. पार्टनर फॉर द फ्रेशर्स पार्टी. हे बघ. आणि हो, आता जरा घाई ते म्हणून परत जर का हेच विचारलंस ना तर काय, नेक्स्ट टाइम तर तू होच म्हणणार.